फार्मासिस्टच्या निरीक्षणाखाली, नर्सेसच्या निरीक्षणाखाली त्याला औषधोपचार पूर्ण करावा लागतो. परंतु काही वेळा असं होतं की पेशंट हे आउट पेशंट राहतात, म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नसते. अशा वेळी त्या लोकांना एक जर आपण नंबर ऑफ लिस्ट ऑफ मेडिसिन्स जर दिलीत तर ते घरी जाऊन घेण्यामध्ये काय अडचणी निर्माण होऊ शकतात, तर 2 ते 3 प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. पहिला म्हणजे काही लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असेल तर त्यांच्या लक्षात राहू शकतं की मेडिसिन्स मॉर्निंगला कधी घ्यायचे आहेत, आफ्टरनूनला कधी घ्यायचे आहेत, इव्हनिंगला कधी घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर काही लोकांच्यामध्ये थोडंसं आजाराचं प्रमाण जास्त असेल तर विसरण्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि काहीमध्ये इलिटरेट असेल, कमी शिकण्याचं प्रमाण असेल, औषधांची नावे वाचता येत नाहीत किंवा त्याच्याबद्दल थोडंसं प्रिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिलं गेलं हे थोडंसं अज्ञान असेल तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, एकतर औषध कमी प्रमाणात घेतलं जाऊ शकतं किंवा जास्त प्रमाणात सुद्धा घेतलं जाऊ शकतं. कमी प्रमाणात जर घेतलं गेलं तर त्याचा सुद्धा पेशंटला फायदा होत नाही, आणि जास्त प्रमाणात औषध घेतलं गेलं तर त्याच्यामुळे पॉयझनिंग, विषबाधा होण्याचे सुद्धा चान्सेस आपल्याला नाकारता येत नाहीत. आता FDCमुळे काय झालं तर हे काय 3 ते 4 प्रकारचे मेडिसिन्स पेशंटला वारंवार घ्यावे लागत होते, आणि हे वारंवार घेण्याच्या या पद्धतीमुळे एकतर पेशंटचा कॉम्प्लायन्स जो असतो, म्हणजे त्याला ॲडिरन्स आपण म्हणू शकतो, औषधाबरोबरची जी काय आस्था असते ती काय होऊ शकते, कमी होऊ शकते. आणि ती कमी झाल्यामुळे पेशंट मेडिसिन काय करू शकतो, घेण्यासाठी इग्नोरन्स दाखवू शकतो, आणि त्याच्यामुळे पेशंट नॉन कॉम्प्लायन्स होणार. मग पुढे जाऊन मग रिझल्ट्स भेटणार नाहीत, इफेक्ट्स भेटणार नाहीत, पेशंट बरा होणार नाही. आता FDCमुळे काय झालं, ती काय 3 ते 4 प्रकारची जी काही औषधं आहेत ती जर एका फॉर्म्युल्यामध्ये जर तयार केली गेली तर पेशंटला जी काही सकाळी औषधे घेत असताना 3 ते 4 प्रकारची औषधं वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावी लागत होती, ती जर एकाच टॅबलेटसारख्या फॉर्म्युलेशनमध्ये जर एकत्रित जर सामावलेली असेल तर पेशंटला लक्षात येईल की आज मला सकाळी एक ही टॅबलेट घ्यायची आहे, दुपारीही एक घ्यायची आणि संध्याकाळी एक घ्यायचं आहे. त्यामुळे पेशंटचा कॉम्प्लायन्स वाढेल, बरा होण्याची प्रक्रिया झटपट होऊन जाईल. आता ही झाली FDCची निर्माण करण्याची आपण बघितली की संकल्पना का निर्माण झाली. तर असे खूप सारे आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ घेऊ, ट्युबरक्युलोसिस आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. तर अशा आजारांच्या मध्ये हे FDC खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आता याच्यासाठी जागतिक स्तरावर जर बघायला गेलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं खूप साऱ्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, आणि त्याच्यातली सर्वात मोठी प्रोव्हिजन म्हणजे कोणती आहे तर इसेन्शियल लिस्ट ऑफ मेडिसिन्स. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पब्लिश करतं इसेन्शियल लिस्ट ऑफ मेडिसिन्स, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं जे क्लिनिकली अप्रूव्ड ड्रग आहेत तेच या इसेन्शियल लिस्ट ऑफ मेडिसिन्समध्ये इन्क्लूड केले जातात. आता अप्रूव्ड ड्रग म्हणजे काय आहे तर त्याच्यासाठी आपण जो दुसरा भाग बोलतोय तो म्हणजे